हॅलो अँड व्हेरी वॉर्म वेलकम आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये. मित्रांनो, प्रत्येक देशाला त्यांचं अस्तित्व आणि देशांच्या भौगोलिक सीमांचे रक्षण करण्यासाठी विविध प्रकारच्या शस्त्रांची गरज असते. या सगळ्या शस्त्रांमध्ये सगळ्यात खतरनाक शस्त्र आहे ते म्हणजे न्यूक्लिअर बॉम्ब. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, जेव्हा कोणता देश जमीन, समुद्र आणि आकाशाच्या माध्यमातून कोणत्या दुसऱ्या देशावर न्यूक्लिअर अटॅक करण्यासाठी सक्षम होतो तेव्हा त्याला काय म्हणतात? जर तुम्हाला हे माहीत नसेल तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच माहीत होईल. मित्रांनो, भारत नेहमी नॉन अग्रेसिव्ह देश राहिलेला आहे आणि भारताचे नॉन व्हायलंट प्रिन्सिपल भारताच्या नो फर्स्ट यूज पॉलिसीमध्ये पाहायला मिळतात. पण जरा विचार करा, जर भारतावर एक मॅसिव्ह न्यूक्लिअर अटॅक झाला आणि आपले सगळे न्यूक्लिअर नष्ट झाले तर अशा न्यूक्लिअर पॉवरचा काय फायदा? त्यामुळे पॉवरफुल देश सेकंड न्यूक्लिअर स्ट्राईक कॅपॅबिलिटी डेव्हलप करतात. त्यामध्ये न्यूक्लिअर ट्रायड ॲटमोस्ट इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो, न्यूक्लिअर ट्रायड म्हणजे न्यूक्लिअर वेपनला एअर, लँड आणि वॉटरच्या माध्यमातून डिलिव्हर करण्याची क्षमता असणे. मित्रांनो, भारताकडे लँडमध्ये अग्नी आणि पृथ्वीसारखे मिसाईल आहेत, तर एअरमध्ये राफेल आणि सुखोई सारखे एअरक्राफ्ट आहेत जे न्यूक्लिअर वॉरहेडला लँड आणि एअरच्या माध्यमातून डिलिव्हर करू शकतात. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, INS अरिहंत जे सबमरीन लॉन्च बॅलिस्टिक मिसाईल K-15 आणि K-4 द्वारे भारताला सेकंड स्ट्राईक कॅपॅबिलिटी प्रोव्हाइड करते. मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. टिल द नेक्स्ट टाइम, इट्स अ गुड बाय.